नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस स्टेशन हद्दीतील गेल्या काही महिन्यांपासून चोरीला गेलेले मोबाईल फोन पोलिसांनी मूळ मालकांना परत केलेत। एकूण 150 मोबाईल फोन हे नागरिकांना मिळवून दिलेत। गेल्या काही महिन्यांपासून फोन चोरी होण्याचे प्रमाण वाढलेले होते। त्याच अनुषंगाने एपीएमसी पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती। अखेर पोलिसांनी तपास करत चोरी झालेले फोन शोधून काढले। त्यानंतर ते फोन मूळ मालकांना परत करण्यात आले। यावेळी सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले। नमस्कार, मी मिलिंद अवसरे। माझ्या मुलीचा मी राहणार सानपाडा, पाम बीच रोड। माझ्या मुलीचा गणपतीच्या आदल्या दिवशी फोन एपीएमसी मार्केट इथे गहाळ झाला होता। आम्ही तक्रार नोंदवल्यानंतर येथील कर्मचारी, पोलीस बंधू विवेक पंडित आणि आपले सहकारी मनीष यांनी आम्हाला विशेष सहकार्य करून आमचा मोबाईल मिळवून दिला। त्याबद्दल मी पोलीस बांधवांचे आभार। पोलिसांचा या बाबतीचा माझा एक्सपिरियन्स फार सुखद आहे आणि मी यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। मैं फैजल फैज बोल रहे, वाड़ा से हूँ मैं, और मैं वाशी मार्केट से चोरी वाला मोबाइल और 3-4 महीने हो गए थे और एपीएमसी पुलिस का अभी भान करता। थैंक यू। पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे। आमचं म्हणजे नागरिकांचे बरेचसे फोन चोरीला जातात, हरवतात आणि त्याच्यामुळे कसं आहे की त्यांना खूप तो मोठा फटका बसतो आणि त्या नागरिकांचे फोन त्यांना जर परत देता आले शोधून तर त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे। तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतंय। म्हणजे मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की माझ्याकडे जी टीम आहे त्यांनी आपलं जे CEIR पोर्टल असतं, CEIR पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर। हे भारत सरकारने काढलेलं एक ही सुविधा आहे ज्याच्यावरती आपण जे आपले मोबाईल नंबर जातात, फोन जातात ते आपण त्याच्यावरती रजिस्टर केलं आणि तो फोन आम्हाला त्याच्याकडे पोलिसांना तो डिटेक्ट व्हायला मदत होते आणि तो फोन डिटेक्ट झाला की तो फोन तो चोरीचा असल्यामुळे किंवा तो फोन हरवलेला असल्यामुळे तो आम्ही जो मिळवून देतो लोकांकडून, मागतो त्यांच्याकडे, त्यांना सांगतो आणि त्यांच्याकडून तो रिकवर केला जातो। मला सांगायला तुम्हाला आनंद होतोय की हे बरेचसे फोन याच्यामधले आम्ही जे मिळालेले आहेत। आज आम्ही एपीएमसी पोलीस स्टेशन आजचा जो कार्यक्रम आहे ह्या आमच्या क्वार्टरचा जो आमच्या या गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून जे आम्ही फोन आता आम्ही जे लोकांकडून जे हरवलेले फोन जे मिळवून दिलेले आहेत ते 150 फोन आहेत आणि त्याची आपण कलेक्टिव्ह व्हॅल्यू अशी जर ती धरली तर ते 22.5 लाख त्याची अशी किंमत होते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझ्या पोलीस स्टेशनचे आता इथे असलेले आमचे अंमलदार आहेत श्री वैभव पंडित, त्यानंतर दुसरे एक आमचे पवार आहेत ते आता इथे नाही आहेत। त्याचप्रमाणे आम्हाला ह्या कामामध्ये आमची मदत करणारे आमचे मनीष मौर्य आहेत जे बऱ्याचशा ठिकाणी आमच्या वतीने कॉल करतात आणि कॉल करून तुमचे जे मोबाईल्स आहेत ते मिळवून देण्याचं तुम्हाला आम्ही जे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा देखील वाटा आहे। याच्यामधले बरेचसे फोन हे आम्ही परराज्यातून अगदी लेह लडाखला गेलेला फोन आणलेला आहे, वेस्ट बेंगॉलचा फोन आणलेला आहे, यूपी, झारखंड आणि अशा राज्यातून सुद्धा हे फोन इथे आलेले आहेत आणि आमचे हे प्रामाणिक प्रयत्न आहेत तुम्हाला ते असं म्हणजे ॲटलिस्ट एक 150 लोकांच्या चेहऱ्यावर त्यांचा फोन परत मिळाला गेलेला हे जे मिळाल्यानंतर जे हास्य असतं तीच आमची खरी पोचपावती आहे असं मला वाटतं। या निमित्ताने आपण सगळे आलात। नवी मुंबईमध्ये नेरूळ जिमखान्यात महिलांसाठी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांनी निरोगी राहावं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या मॅरेथॉनमध्ये अनेक महिलांनी भाग घेतला। 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर अशा धावा घेण्यात आल्या। सर्व वयोगटातील महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी स्पर्धेत जिंकलेल्या महिलांना समाजसेविका देवकी शिंदे आणि नेरूळ जिमखान्याचे सेक्रेटरी विकास शेट्टी यांच्या हातून बक्षिसं देण्यात आले। यावेळी धूम्रपान करू नये असा संदेशही देण्यात आला। मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी महिलांसाठी झुंबा आणि डान्स घेण्यात आला, त्यामुळे महिलांमध्ये उत्साह अधिक दिसून आलाय।
मॅडम हा मॅरेथॉनचा काय उद्देश होता काय आज आपण हा पिंक रेव्होल्युशन रन, सक्षम नारीज पिंक रेव्होल्युशन रन हा मॅरेथॉन अरेंज केलेला आहे. या मॅरेथॉनचा मेन उद्देश हा महिला सक्षमीकरण, सबलीकरण, महिलांचं आरोग्य आणि त्याचबरोबर महिलांची सेफ्टी या संदर्भात आहे. आणि हा आमचा उद्देश आहे या मॅरेथॉनचा. हे मॅरेथॉन रन करत असताना माझे असोसिएटेड पार्टनर नेरूळ जिमखाना, अपोलो हॉस्पिटल, त्याचबरोबर ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, PV विश्वकर्मा यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात हा मॅरेथॉन चांगल्या पद्धतीने रन करू शकलो. तुम्ही इथे सकाळी 5 वाजल्यापासून बघतच आहात, महिलांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिलेला आहे आणि एक पॉझिटिव्ह वातावरण या परिसरात सगळं पसरलेलं आहे. त्यामुळे प्रथम मी सर्व माझ्या प्रभागातील महिलांचं, त्याचबरोबर नवी मुंबईतल्या सर्व आलेल्या महिलांचं खूप खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम सक्सेस झाला. आणि हे असे कार्यक्रम घेणं म्हणजे खरं तर टीमवर्क असतं. त्यामुळे ह्या टीमवर्कला मी सगळ्यांचे आभार या निमित्ताने मानू इच्छिते. मॅडम लोकांना काय आव्हान आहे? लोकांना आव्हान आम्ही इथे आल्यापासून देतच आहोत. आम्ही पहिले एक झुंबा सेशन घेतलेला आहे, त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत, त्यांनी मोटिवेशनल स्पीच दिलेला आहे. आमच्या जिमखानाचे जे रेग्युलर जिमला जाणारे जे डायरेक्टर आहेत त्यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपली स्वास्थ्य आजच्या काळात फार महत्वाची आहे, ही काळाची गरज आहे. आपण स्वस्थ राहणं, आरोग्य, त्याचबरोबर आपलं लाईफस्टाईल ही आपण सुधारली पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, नियमित निरोगी अन्न आपण खाल्लं पाहिजे. हाच आमचा यामागे उद्देश आहे. आणि त्याचबरोबर महिला सबलीकरण, सक्षमीकरणाचा हा मॅरेथॉन घेत असताना आम्हाला प्रशासनाची फार मदत झाली. महानगरपालिका असेल, त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर स्थानिक वाहतूक विभाग असेल, सर्वांनी अतिशय उत्तम आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार करू शकतो. आणि त्याचबरोबर मी एक हमी देते की हाच कार्यक्रम दरवर्षी ह्याच्या दुप्पट जोशाने आपल्याकडून घेतला जाईल आणि नक्कीच त्याचा माझा मोठा सहभाग असेल. किती महिलांनी सहभाग घेतला? आणि साधारणतः 1500 ते 2000 महिलांनी आपल्याला इथे सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय महिला आनंदी आहेत, कारण की आपण इथे रजिस्ट्रेशन फ्री ठेवलेलं आहे, त्याचबरोबर टी-शर्ट आपण फ्री दिले आहेत, मेडल्स फ्री दिलेले आहेत, ब्रेकफास्ट आपण फ्री दिलेला आहे, त्याचबरोबर आपले झुंबा सेशन आहे आणि एक छान वातावरण इथे पसरलेलं आहे. आपण पाहू शकता, मी बोलण्यापेक्षा आपण ते वातावरण जर कॅप्चर केलं तर जास्त योग्य राहील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी लावून धरले. केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी भिवंडीतील मानकोली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत 22 ते 24 डिसेंबर रोजी पदयात्रा मोर्चा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील गुंदवली ग्रामस्थांनी गावातून भव्य पदयात्रा रॅली काढली होती. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या या रॅलीत गुंदवलीच्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, गावातील नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 3 दिवस सर्व नागरिकांनी एकत्रितपणे दिबा यांच्या सन्मानार्थ 22 डिसेंबर रोजी निघणाऱ्या पदयात्रा आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन गुंदवली ग्रामपंचायतचे उपसरपंच सुमित म्हात्रे यांनी केलंय. ही रॅली जनजागृतीसाठी रॅली आम्ही काढलेली आहे. विविध ठिकाणी, फक्त गुंदवली गावातच नाही, विविध ठिकाणी 5 जिल्ह्यामध्ये रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे. या येत्या 4-5 दिवसात सगळीकडे जनजागृती ही चालू केलेली आहे. आपली 22 तारखेला आपण दिंडी मार्च याचं आयोजित केलेलं आहे, मानकुली नाकापासून ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा पोचण्यासाठी. आणि तिथे दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं म्हणून ही रॅली आम्ही काढत आहे. आणि 22 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून ही रॅली निघणार आहे. काय रॅलीची सुरुवात कुठून होणार आहे आणि कशा पद्धतीने रॅली असणार आहे? सकाळी 9 वाजता सुरुवात होईल 22 तारखेला मानकुलीपासून. आणि इथे मोठ्या संख्येने सर्व स्थानिक भूमिपुत्र व सर्व समाज घटक, सर्व पक्षाचे लोक असतील याच्यात. आणि त्या रॅलीला पोचण्यासाठी 3 दिवस लागतील. विविध ठिकाणी स्टॉप असेल आणि त्यासाठी सर्व भूमिपुत्र हेच नेतृत्व करत आहे. आजच्या रॅलीला कसा प्रतिसाद मिळाला? आजची रॅली तसं जनजागृती आहे. जनजागृतीचं फक्त व्हॉट्सॲपवर मेसेज केल्यानंतर तुम्ही बघत असाल की किती मोठ्या संख्येने लोक आलेली आहे. हे तर आपल्या याच गावात आहेत, पण तुम्ही इतर सगळ्या गावात 27 गावांमध्ये पण त्यांनी जनजागृती केलेली आहे. सर्व इतर गावातही ठिकठिकाणी कट्टा मीटिंग जी आपण बोलतो तीही सगळीकडे नियोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी चांगला लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. नागरिकांना काय आवाहन करा? मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही आता पक्षपात सगळा सोडून घ्या, कारण की शेवटच्या टप्प्यात ही लढाई पोचलेली आहे. आणि या शेवटच्या टप्प्यात ही लढाई आता 25 तारखेला टेक ऑफही होणार आहे.
तरी अजूनही कुठल्याही प्रकारची केंद्र सरकारकडे कुठल्याही प्रकारची केंद्रात दखल देखील घेतलेली नाही, नोटिंग देखील केलेली नाही, अजून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव देखील मांडलेला नाही. तर या गोष्टीचा कन्क्लुजन एवढाच आहे की आता नाही तर कधीच नाही. त्याला बोलतात ना, अभी नाही तो कभी नाही. तीच परिस्थिती आता येऊन टेचलेली आहे. एक छोटासा विषय आहे स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यासाठी, त्याला देखील 11-11 वर्ष जातात. तर ही खरं तर शोकांतिका आहे. पण त्यासाठी आता 22 तारखेला सगळं काही सोडून सर्वांनी एकत्र या आणि 22 तारखेला जी रॅली आपण आयोजित केली, दिंडी मार्च जो आयोजित केला, त्यासाठी 9 वाजता सकाळी सर्वांनी हजर राहून सर्व कामधंदा सोडून पोचावा, हीच विनंती करतो मी सर्वांना. काय आवाहन कराल नागरिकांना या रॅलीसाठी? सर्व समाज बांधवांना, भूमिपुत्रांना, दिबाप्रेमींना आम्ही आव्हान करू इच्छितो की आता हा लढा आहे, हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि ह्या अंतिम टप्प्याच्या लढ्यामध्ये हे जनआंदोलन उग्र असं होणार आहे, उत्तरोत्तर असं उग्र होणार आहे. कारण समाज बांधवांची, भूमिपुत्रांची तीव्र अशी भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विनाकारण हा विषय रखडून ठेवलेला आहे. अगदी छोटासा आणि साधा विषय आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे एकमेव नाव गेलेलं आहे आणि तो महाराष्ट्र सरकारचा आणि तिथल्या स्थानिक सरकारचाच अधिकार असून सुद्धा केंद्र सरकारच्या पातळीवर अजून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नाही आहे. विमानतळाचं उद्घाटन झालं, आता टेकऑफ होईल, विमानतळाचं सुरळीत होणार आहे सगळं काही, तरीसुद्धा अजून नामकरणाचा प्रस्ताव का कितपत पडला आहे हा प्रश्न सर्व भूमिपुत्रांना पडलेला आहे. आणि हे उग्रचं आंदोलन थांबवणं आता सरकारला कठीण जाणार आहे. कारण भूमिपुत्र, स्थानिक आगरी कोळी समाजाचे तरुण वर्ग खूप पेटून उठलेला आहे. खूप रोष आहे या तरुण वर्गाच्या मनामध्ये की आमच्या हक्काचा नेता आहे, आमच्या भूमिपुत्राचा लोकनेता आहे, राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं कर्तृत्व महान आहे. एवढं सगळं असून सुद्धा नामकरणाला उशीर करतायत. जाणून बुजून काही मध्ये काही अजून काही दुसरा काही मार्ग विचार करतात का, अशी शंका या तरुण वर्गाच्या मनात आलेली आहे. आणि याचं रूपांतर उग्र अशा तीव्र अशा आंदोलन होणार आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला याचं प्रत्यंतर सरकारला बघायला मिळणार आहे. कारण हा उग्र आणि तीव्र आंदोलन थांबवणं हे सरकारच्या आवाक्याबाहेर जाईल, अशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे. येत्या 22 तारखेला सर्वजण मानकोली नाक्यावरून निघतील. 3 टप्प्यात हे आंदोलन होणार आहे. पहिल्या दिवशी ऐरोली नाक्याचा थांबा आहे, तिथं वस्ती होणार आहे या सर्व आंदोलकांची. त्यानंतर तुर्भा नाका दत्त मंदिर आहे, तिथं दुसऱ्या दिवसाचं थांबा होणार आहे. आणि मग त्यानंतर थेट विमानतळाला घेराव घालून जी काही विमानतळाची जी टेकऑफची लँडिंगची प्रोसेस आहे ही पूर्णपणे ठप्प करण्याचं नियोजन या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने दखल घ्यावी आणि एवढ्या सर्व भूमिपुत्रांचा आणि समाजप्रेमी दिबाप्रेमींचा भावनांचा विचार करून लवकरात लवकर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव जाहीर करावं असं आम्ही कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येते. मुंबईकडून महाडच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कारनं मागून येऊन कंटेनरला धडक दिल्यानं हा अपघात झालाय. अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झालाय. हे दोघे माणगाव आणि पुरार इथले रहिवासी आहेत. येत्या 29 डिसेंबरला सज्जद या तरुणाचं लग्न होणार होतं. यासाठी कतार इथं कामाला असलेल्या आपल्या वडिलांना घेण्यासाठी तो मुंबई एअरपोर्टवर गेला होता. परत येताना वाटेतच काळानं घाला घातला आणि दोघा पिता पुत्रांचा या अपघातात मृत्यू झाला. ड्रायव्हर उस्मान याला किरकोळ मुकामार लागला असून त्याला कोलाड प्राथमिक केंद्रात हलवण्यात आलेलं आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ कामं मनसे सहन करणार नाही असं मनसेचे राजेश चव्हाण यांनी म्हटलंय. लोकार्पण म्हणजे नेमकं काय हे ज्यांनी लोकार्पणाच्या सोहळ्याचे बॅनर लावलेत त्यांनी आधी समजून घ्यावं. जे रुग्णालय पूर्णतः सुसज्ज, कार्यक्षम आणि लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे त्याच रुग्णालयाचं लोकार्पण केलं जातं. परंतु सध्या मुलुंडच्या MT अग्रवाल रुग्णालयाचं लोकार्पण करण्याची घाई केली जाते. ते रुग्णालय अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. मग घाईघाईत लोकार्पण करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. लोकार्पण म्हणजे काय, हे लोकार्पण काय असतं हे प्रथमतः ज्यांनी लोकार्पण सोहळ्याचे बॅनर्स लावले आहेत त्यांनी शिकून घ्यावं. लोकार्पण म्हणजे काय की जे रुग्णालय पूर्णतः सुसज्ज स्थितीमध्ये तयार आहे त्या रुग्णालयाचं लोकार्पण तुम्ही करू शकता. हे रुग्णालय अजूनही अर्धवट स्थितीत आहे. या ठिकाणी OPD चालू करणार आहेत. मग आता असलेल्या ठिकाणी जो OPD चालू आहे मग त्या ठिकाणी OPD चालू करण्यासाठी या घाईघाईने रुग्णालयाचं उद्घाटन करण्याची गरज काय आहे. आणि तेही मुलुंडमध्ये संपूर्ण मुलुंडभर बॅनरबाजी चालू आहे. या रुग्णालयासाठी कोणी काय केलंय ह्या मुलुंडच्या जनतेला माहीत आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला श्रेयवादामध्ये जायचं नाहीये. आमची मागणी ही एकच आहे, सुसज्ज रुग्णालय लोकांसाठी उपलब्ध असावं
आणि ते उपलब्ध करण्यासाठी आम्ही वारंवार धडपडत होतो आणि यापुढे धडपडत राहणार आहोत. एवढं मोठं रुग्णालय जर आपण बनवलेलं आहे, सुसज्ज रुग्णालय, ज्या रुग्णालयामध्ये सगळं काही लोकांसाठी उपलब्ध होणार आहे, मग त्या रुग्णालयाला पूर्ण सुसज्जपणे लोकार्पण करावं ही आमची मागणी आहे. की लोकांच्या सेवेसाठी पूर्ण रुग्णालय हे तयारीत असलं पाहिजे. ओपीडी चालू करून आपण काय मिळवणार आहोत? जर लोकांच्या सेवेसाठी रुग्णालय सुसज्जपणे उपलब्ध असेल तर आम्ही त्या रुग्णालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करू की लोकांसाठी सुसज्ज रुग्णालय आमच्या मुलुंडमध्ये झालेलं आहे. परंतु हे रुग्णालय अर्धवट स्थितीत असेल आणि ह्या रुग्णालयाचा मुलुंडच्या जनतेला किंवा मुलुंड बाहेरून येणाऱ्या जनतेला कोणताही उपयोग होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पद्धत काय आहे या त्या रुग्णालयाच्या प्रशासनाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती पद्धत त्यांना दिसेल. आता मी काही आज मुलुंडमध्ये फिरत असताना काही बॅनर्स पाहिले मी श्रेयवादाचे. मी त्यांना आज उघडपणे आव्हान देतो ना की त्यांनी यावं आमच्या समोर. त्यांनी आता काही जणांनी बॅनर्स लावलेले आहेत की आम्ही या रुग्णालयासाठी असं केलंय तसं केलंय. यावं माझ्या समोर आणि बसावं, त्यांनी समोर खुर्चीवर बसावं आणि बघावं की कोणी काय केलेलं. पण आम्हाला श्रेयवादामध्ये जायचं नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे रुग्णालय लोकांसाठी झालं पाहिजे. श्रेयवादा म्हणजे काही जणांना काय वाटतं ते रस्त्यावरती खड्डे काढणं म्हणजे श्रेयवाद आहे का? हे काय आहे की ही जी घाणेरडी परिस्थिती आणि घाणेरड्या गोष्टी मुलुंडमध्ये सध्या घडत आहेत. म्हणजे मुलुंडमध्ये सध्या पेव फुटलेलं आहे नारळ वाढवण्याचं. सगळ्या विभागामध्ये नारळ वाढवलं जाते, तिथे उद्घाटन केली जाते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सगळी कामं केली जातात. आता निवडणुका समोर आल्या आहेत म्हणून हे सुरू आहे. उद्या निवडणुका झाल्यानंतर लोकांना विचारणार देखील नाही अशी यांची मानसिकता आहे. नवी मुंबई येथील एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीत चीनची द्राक्ष विक्रीला उपलब्ध झालेत. चीनमधून आलेल्या द्राक्षांना मागणी वाढली. 200 ते 300 रुपये किलो दरानं हे द्राक्ष एपीएमसीत विक्री होतात. राज्यात पावसामुळे यंदा तब्बल 70% द्राक्षाचं उत्पादन घटलंय. त्यामुळे परदेशातील द्राक्षाला वाढती मागणी आहे. सध्या चीनमधून दररोज द्राक्षांच्या 2000 पेट्यांची आवक मुंबई एपीएमसी मध्ये होत आहे. तसंच चीनमधील द्राक्षांना चांगला भाव मिळतोय. 5 किलोच्या द्राक्ष पेट्यांना 1500 ते 1600 रुपये दर मिळतोय. म्हणजे जवळपास 250 ते 300 रुपये किलो असा भाव मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये मिळतोय. त्यामध्ये मस्कत, सफायर, रेड ग्लोब, क्रिम्सन या जातीच्या द्राक्षांचा समावेश आहे. आता सध्या आपल्याकडे 3 व्हरायटीज अवेलेबल आहेत, क्रिम्झन, रेड ग्लोब आणि मस्कट. क्रिम्झनचे रेट्स चालू आहेत 1500 ते 1700 रुपये आणि ते असतात 5.5 किलोचा बॉक्स असतो. रेड ग्लोबचा चालू आहेत 1100 ते 1300 रुपये, ते असतात 6 किलो माल. आणि मस्कटचा चालू आहेत 1000 ते 1200 रुपये 5 किलो माल. चायनाचे ग्रेप साधारण 5 ते 6 महिने झालेत बाजारात येत आहेत आणि 15 ते 20 दिवसात हा सीझन संपेल आणि इंडियन ग्रेप्सचा सीझन चालू होईल. डिमांड ह्याची चायनाची डिमांड असतेच. तिन्ही ग्रेप्सला चांगला डिमांड असतो आणि जसं आता चायनाचा सीझन संपेल इंडियन ग्रेप्सचा डिमांड येईल. फरक जास्त नाही आहे. टेस्ट सेम असते, क्वालिटी सुपिरियर म्हणजे टेस्ट चांगली असते, क्वालिटी पण सेमच असते. पण ज्यावेळेस चायनाचा सीझन असतो इंडियाचा नसतो आणि इंडियाचा असतो त्यावेळेस चायनाचे ग्रेप्स नाही आहे. कुणाल पानसरे. सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अखेर घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय झालाय. या निर्णयावर सिडको धारकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी आणखी किमती कमी झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. घरांच्या किमती या जास्त असून 10% नाही तर 50% कमी केल्या पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. नाही, किमती कमींवरती आम्ही समाधान करतच नाहीये. कारण की एक क्षुल्लक असं निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी लॉलीपॉप द्यायचं अशा प्रकारे सरकारने लॉलीपॉप दिलेले आहे. जर का सगळ्या नोटच्या किमती समान असत्या आणि त्यातून जर का 10% कमी केल्या असत्या तर निश्चित आम्हाला समाधान राहिलं असतं. पण प्रत्येक नोटच्या किमती वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक नोटची किंमत ही वेगवेगळीच कमी झाली पाहिजे. त्याच्यातून सर्वसामान्यांना घरांच्या किमती कमी करून लवकरात लवकर भेटल्या पाहिजे. नाही, ह्या किमती ज्या कमी झाल्या त्याबद्दल आम्ही अजिबात समाधान नाही आहोत. जर तुम्ही सर्वांना 10% देताय सवलत, कमी करताय रेट, तर सगळ्यांच्या प्राइस सारख्याच ठेवा. आता 75 मध्ये 10% कमी करून त्याची सेल प्राइस काय होते आणि वाशीचीच एवढीच का? कारण सरकारची घरं आहेत ती, त्याच्यामुळे सगळ्यांचा रेट सारखाच असावा. काय मागणी असणार आहे यापुढे, काय अपेक्षा? आम्हाला कमीत कमी 50% रेट कमी करून हवा. जो मार्केट व्हॅल्यू आहे रेडी रेकनरच्या रेट प्रमाणे आम्हाला हे घर विकलं गेलं पाहिजे. ॲडव्होकेट अस्मिता तेवर.